नमस्कार मंडळी. हास्यवधूला मागणी घालायला आलाय विरोधाचा वरपक्ष, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, शहजादा सलीम पुन्हा एकदा सज्ज झालाय एक महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन. बघूया आज अकबरच्या वाट्याला काय येतंय ते बघण्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रत्नागिरीच्या दोन रत्नांना, अर्थात श्रमेश आणि प्रथमेश यांना. आणि त्यांच्याबरोबर आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवढा आहे हा. वा, महालाची कसली सजावट केली. वा, नवीन वर्षाच्या निमित्ताने काय सजावट केली. म्हणजे कॅलेंडर अगदी सणवार प्रमाणे लावलेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर ख्रिसमस, बाजूला दिवाळी, सर्व पित्री अमावस्या. ह्याचं काय चालू काय नवीन वर्षात पण तीच परिस्थिती. असो, आपण आपल्या दरबारातच आलेलं बरं. नवीन वर्ष सुरू झालं, एक महिना सरून गेला तरी महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन आलेली रिॲक्शन अजून उठलेली दिसत नाहीये. बस झाली, बापाच्या इज्जतीची लुंगी फिरून झाली. एक मिनिट दादूस, काय झालं? दादूस, मी आलो. आलं, मला माहितीये. टॉवेलचे हंस करून मीच वाट बघत होतो त्या दिवशी. मोठा मी पण ना खरंच. आणि काय रे, ज्या 2 ओळींसाठी हा फॉर्मॅट तू करतोस त्या आता समोर उडवायच्या असतील. येस दादूस, तुमले असतील. येस, उडव उडव. बापरे, एवढंच आहे की नहीं तो अर्ज किया है. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. डर लगता है कहीं डूब न जाऊं. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. डर लगता है कहीं झूठ ना बन जाऊं. प्राजक्ता सगळ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तुला. काय रे, हा लई मोठ्या स्टोरेत आलायस तो. सौंदर्याचा हे डम्पिंग ग्राउंड घेऊन कुठे चाललाय सकाळच. दादोस, मी तुमचं नाव यावेळी 7 समुद्रा पलीकडे नेणार आहे. तू 7 समुद्रा पलीकडे नेणार आहेस? येस, कारण यावेळी मी असा बिझनेस करणार आहे ज्याने तुमचं नाव 4 चौघात वर येईल. आणि या बिझनेस मध्ये मला माझी पार्टनर हेल्प करणार आहे. कोण? ती माझ्या बिझनेसचा अस्तित्वाचा डोंगर असा उभा करणार आहे. बापरे. पेश खिद मध्ये हुस्ने गडुळाचं पाणी, हुस्ने बिबवे वाडी, हुस्ने बांगलादेशी सौंदर्य, अनारखळी दगडू मयेकर. चला, आता कमेंट मध्ये माझ्यावर शेअर केला नाही, माझ्यावर कविता केली नाही, हे ऐकायला नाही म्हणलं. हिच्या एका पप्पीने सगळं बॅलन्स झालं. ठीक आहे. मुद्द्याचं बोल. हिते कशाला आलाय सकाळ ते सांग मला. सलीम दादूस, तुम्ही मला नेहमी सांगता राजकारण ही सर्कशी प्रमाणे असते. बरोबर आहे. म्हणून मी ह्यावेळी सर्कस काढणार आहे. काय? मी आधी सर्कस काढणार, मग राजकारण करणार. काय? हो दादूस. आणि यावेळी आम्ही यशस्वी होणार. हो दादूस, सगळा प्लॅन माझ्या इथे आहे. म्हणजे भीतीच्या ठिकाणी आहे. दादूस, आमच्या सर्कशीचं नाव असणार आहे द ग्रेट अकबर सर्कस. इथे आत मज्जा आहे. कोण चिमटलं? कोण चिमटलं? नाही नाही दादूस, सर्कसच्या सुरुवातीला ती ओपेरा गाणार आहे. आता गाली ती ओपेरा. हो, मला वाटलं कोणतरी दाराच्या फटीत चिमटलं की काय. नाही सासुरे, तू
नक्की काय करणार आहेस? दादोस, गेले 10 दिवस मी आपल्या राज्यात नव्हतो. हो मी जंगलात गेलो होतो. हो मला माहितीये. का सांगा? तुला कुठे राहायचं ती लायकी कळली असेल तुझी. नाही सासूरे, नाही. सलीम जंगलात पोपट पकडायला गेला होता. पोपट आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला. पोपट. ए कार्ट्या, बोला. लोक 1 दिवसात वाघ पकडतात, तू पोपट पकडायला 10 दिवस घेतलेस? ही तुझी लायकी? दादोस, वाघ साध्या नजरेने दिसतो, हा. पोपट शोधावा लागतो. काय बोलतोस काय तुझे? आणि नेमका पोपटांचं काय करणार आहेस तू? दादूस, मी माझ्या सर्कशीमध्ये पोपटांचे खेळ दाखवणार आहे. पोपटांचे खेळ? हो. बापरे. अजून सर्कशीत हत्ती सुद्धा असणार आहे. हत्ती काय करणार? हत्ती फक्त बॅट बॉल खेळू शकतो. नाही, मग? आपल्या सर्कशीत हत्ती वेगळं करणार आहे. वेगळं करणार आहे. हत्तीच्या सोंडेत बॅट असेल, पण बॉलच्या ऐवजी आम्ही तुम्हाला फेकणार. मला? हो. म्हणजे हत्ती मला टोलवणार? हो. येस दादूस. आणि हत्ती तुम्हाला टोलवल्यावर तुम्ही ज्या प्रेक्षकाच्या मांडीवर जाऊन पडणार, तो आमचा लकी प्रेक्षक असणार. त्याला आम्ही बक्षीस देणार. काय बोलताय? ज्या हत्तीवर बसून मी 100 लढाया जिंकल्या, ज्याने दुश्मनाला सोंडेत पकडून असा खाली आपटलं, त्याच्या सोंडेत तुम्ही बॅट देणार आहात? हो. तुम्हाला लाज नाही? हिचा हो बघ केवढा व्हेरिएशन वाला येतो. काय लाज वाटते तुला? हो म्हणतेस ती? सासूरे, आम्ही तुम्हाला चेंडू बनवणार आहोत. चेंडू. चेंडू बनवणे म्हणजे जीवन गौरव देणे नव्हे. कौतुकाने बोलतेस ती एवढी मोठी? काय आहे? रुसलीस ना तू? हो. रुसलीस ना? कधी कधी रुसला? बरं झालं सांगितलं, नाही तर पुढेच गेलं नसतं. काय झालं काय? दादूस, तुम्ही असं पटापट बोलू नका. आमचे सगळे खेळ ऐका आणि मग तुमचं मत मांडा. आमचा पुढचा खेळ आहे काय? त्या खेळाचं नाव असणार आहे नेम अकबरचा. नेम अकबरचा? हो. म्हणजे मी काय मारायचंय? नाही, मग मी तुम्हाला एका गोल फिरणाऱ्या बोर्डला बांधणार. मला हातात 4 चाकू घेणार. 1 चाकू तुमच्या डोक्यावर, 2 हातांच्या मध्ये आणि 1-2 पायांच्या मध्ये मारणार, डोळ्यावर ब्लाइंड फोल्ड बांधून. तू बोलतोस हे तू ऐकतोस ना स्वतः? ऐकतोस ना? असल्या छचोर सर्कससाठी माझ्या तिजोरीतून तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम, लक्षात ठेव. दादोस, काय? घाबरू नका. काय? मी ऑलरेडी पैसे जमवलेले आहेत. कसे काय? काल अनारखळीने रूप बदलून तिजोरी मागून लुटलेली आहे. हिने? हो, त्यामुळे ही सर्कस होणार. चल ग अनारखळी. चल, सलीम. सिपायो, चुनवा दो इन्हें. सिपायो,